नमस्कार, मी योगिता पाटील। आज आपल्या भेटीला आलेले आहेत सलगरे गावचे पहिले लोकनियुक्त माजी सरपंच तानाजीराव महादेव पाटील। त्यांनी मिरज पूर्व भागामध्ये आपल्या गावात खूप सुंदर काम केलेलं आहे। राजकारणात एक युवा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं मिरज पूर्व भागाला। आता त्यांची पद नेमकी काय काय आहेत, त्यांनी समाजसेवेत काय काय काम केलेलं आहे आणि भविष्यात या राजकारणात राहून मतदार राजाला काय हवंय ते देण्याचा ते प्रयत्न करणार आहेत, त्याविषयी आपण सखोल जाणून घेणार आहोत। नमस्कार सर। नमस्कार। लोकनियुक्त पहिले सरपंच आपण राहिलेला आहात। हो। तेव्हापासून आजपर्यंत बराच काळ गेलेला आहे। गेली 25 ते 26 वर्ष तुम्ही या राजकारणात खूप सुंदर काम करता आहात। वेगवेगळ्या पदांवरती आपण काम केलेलं आहे। ती पद, त्या संस्था, ते आम्हाला ऐकायला आवडेल। मी पहिल्यांदा 2002 ला ग्रामपंचायतीला निवडून आलो आणि उपसरपंच म्हणून त्या ठिकाणी कारभार केला। 2002 ते 2017 सलग 15 वर्ष उपसरपंच म्हणून काम केलं। 2017 ते 22 पहिला लोकनियुक्त सरपंच म्हणून त्या ठिकाणी 5 वर्ष काम केलं आणि 22 ते 27 आता विद्यमान ग्रामपंचायतीचा सदस्य म्हणून काम करतोय। 2009 ला मी पहिल्यांदा शेतकरी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचा संस्थापक चेअरमन म्हणून संस्था काढली। त्याचबरोबर रामसिंग गणपतराव शिंदे सहकारी दूध संस्था याही संस्थेवरती मी 10 वर्ष चेअरमन म्हणून काम केलं। त्याचबरोबर मोहनराव शिंदे सहकारी दूध संघ मिरज या संघावरती 5 वर्ष संचालक म्हणून या ठिकाणी कामकाज केलं। त्याचबरोबर कार्यकारी विशेष दंडाधिकारी म्हणून सुद्धा बरीच वर्ष त्या ठिकाणी मी कामकाज केलेले। आपण खूप सुंदर सांगितलं, वेगवेगळ्या पदांवरती आपण काम केलेलं आहे। हे काम करत असताना माणसाला राजकारणात वारसा लागतो किंवा आपल्या समोरचा एक आदर्श लागतो। तर आपल्याला असा राजकारणाचा कोणता वारसा आहे का तुमची आवड म्हणून आपण राजकारणात आलात? आता राजकारणामध्ये मॅडम तसं बघायला गेलं तर म्हैसाळ योजनेचे जनक स्वर्गीय विठ्ठलदाजी पाटील माजी आमदार सलगरचे होते। त्यांनी त्यांचं काम या ठिकाणी मिरज पूर्व भागामध्ये एक म्हैसाळ योजनेचा जनक म्हणून बघितलं जायचं। वास्तविक माझ्या कुटुंबामध्ये असं कोण राजकारणामध्ये नव्हतं, पण स्वर्गीय विठ्ठलदाजींचं काम बघून त्यांनी जे काही कामकाज केलं किंवा जे काही कामं अपूर्ण राहिली गेली ती पूर्ण करण्याच्या दृष्टीनं थोडंसं मला आवड निर्माण झाली आणि राजकीय वारसा नसताना त्यांचं जे काही आचार विचार आहेत किंवा गावामधले स्वर्गीय गंगाप्पा जतकर पहिले सरपंच म्हणून त्यांचंही फार चांगलं काम आहे। अशा गावामधल्या विविध माणसांचा एक आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी त्या ठिकाणी राजकीय पाऊल ठेवलं आणि समाजकारणाचा वसा त्या ठिकाणी चालवतो।